काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। काल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का। काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। काल मला येत आहे आणि नक्कीच मला माहिती आहे की आता आपला प्रवास आत्तापर्यंत तर चांगला चाललेला आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की जसं मी मागच्या मेळाव्यात सुद्धा म्हणले होते की मी तुम्हाला कोणतीही घरची आठवण भासून देणार नाही आणि हा शब्द खरं उतरण्यासाठी मी असेल, आमचे स्वयंसेवक असतील, तुम्ही पाहिलं असेल बिचारे आत्ता तुम्हाला असं म्हणजे आत्ताचाच हा 2 दिवसाचा प्रवास त्यांचा दिसला, पण खऱ्या अर्थानं ही ट्रिप सक्सेसफुल करण्यासाठी मी एकटीच नाही तर मग आपले जी जवळजवळ 100-150 पोरं आहेत ती अहोरात्र गेल्या 8-10 दिवसापासनं त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चाललेला आहे की आपल्याला उत्तम पद्धतीने सोय कशी देता येईल, व्यवस्था कशी करता येईल, म्हणून त्या पद्धतीने त्यांचाही प्रामाणिक प्रयत्न चालू आहे। तुम्ही पाहिलं असेल रात्रंदिवस त्यांना सगळ्यांना काय लागतंय, कुणाला काय हवं आहे ते खरं तर सगळे बघतायत, कारण की हे एकट्या माणसाचं काम नाही, हे तर खरं टीमवर्क आहे। आणि खरं तर तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी चांगला मोठा प्रतिसाद दिला आणि आमच्यासारख्यावर विश्वास ठेवला। मी तुमची खरंच खूप आभारी आहे आणि इथून पुढे प्रवास असाच सुखकर होईल याची मी खात्री देते आणि या ठिकाणी थांबते। धन्यवाद। ताई 1 नंबरच्या डब्यापासून आहे ना आतापर्यंत मी बघत आलो की सगळेजण ताईंची वाट पाहतात की ताईंनी आम्हाला इतकं सहकार्य आणि इतकं म्हणजे आम्हाला घरची सुद्धा आठवण येऊन दिली नाही 100%। छोटी मुलं सुद्धा रात्री काही रडली नाही की बिस्किट द्या, कुरकुरे द्या, सगळ्यांना असं स्वतः जागेवर भेटलेलं आहे, त्यामुळे तुमची पुढं लई वाट बघतात। शिक्रापूर वरून आलेली आहे, माझं नाव वर्षा पंडित नप्ते। तिथून आम्हाला शिक्रापूरहून ते खडकी रेल्वे स्टेशनपर्यंत बसची सुविधा केली आणि तिथून आम्ही रेल्वेमध्ये बसतात आम्हाला लहान मुलापासून ते मोठ्या सगळ्या माणसांपर्यंत सीटाचं व्यवस्थापन केलं, सगळ्यांना नाश्त्याची सोय वगैरे आणि आम्हाला कोणतीही अडचण आली नाही आणि आमची सगळी यांनी काळजीपूर्वक सोय केलेली आहे आणि आम्हाला एवढा आनंद झाला की आम्हाला मोनिकाताई यांच्या सहकार्यातून ही महाकालेश्वर यांची यात्रा म्हणजे यांची मोफत दर्शन यात्रा मिळाली हे आम्ही आमचं नशीब समजतो आणि आमचं 100% म्हणजे मोनिकाताई यांना आशीर्वाद आणि सहकार्य राहील एवढंच बोलू इच्छितो। लिंबलो नकाराचा वळाला विठ्ठल आला माझ्या घरा, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, आला माझ्या घरा, आला माझ्या घरा। जाता वाटा आडवीता, येताना जाता वाटा आडवीता, काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव कामधंदा करीत होते मी कामधंदा, तेथे राधा गडबडली हो, तेथे राधा गडबडली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, ओ तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको गागर घेऊन पाणीयाची जाता, गागर घेऊन पाणीयाची जाता, दोईवर गागर पाजरली हो, दोईवर गागर पाजरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, ओ तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे,
नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. दत्ता भाऊ कोणतं घेता घ्या घ्या घ्या. बोला नाव गेले बोला. हॅलो काय आमची शूटिंग चालू आहे पूर्ण डब्याची. अपलोड करून 10 तारखेला येईन युट्यूबला. ताई का जाईन ताई नंतर सगळं फॉरवर्ड करतील. मग 10 तारखेला संध्याकाळी 10 वाजता आनंद चतुर्थी. चतुर्थी आनंद नाही. ठीक आहे ठीक आहे. आलो आलो उतरायचंय. उज्जैन कुठं आला अजून आलं स्टेशन आलं की. चला बाबा मागले लांब लागला. आता उज्जैन स्टेशन आलेलं आहे. आता वाजलेत 10:30. काल संध्याकाळी आम्ही 6 वाजता निघलो होतो आणि आता सकाळचे वाजलेत 10:30. उज्जैन स्टेशनला आम्ही पोचलो आहे. सगळे भाविक आणि सर्व महाकाल दर्शनासाठी आलेले एकदम आनंदात आलेले आहे. आणि या स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही पुढचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. जय महाकाल. जय महाकाल. महाकाल बाबा की जय. हो ना उतरला आरामशीर. तिकडे नियोजन कसं वाटलं काय तुम्हाला खायला प्यायला कसं काय एकदम मिळालं का जागच्या जागेवर? छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आत्तापर्यंत पाण्यापासून दुधापर्यंत बिस्किटपासून फार कुरकुरेपासून तर जेवणापासून ब्रेकफास्टपासून काय यात तुम्हाला काय चुकी वाटली का नियोजन करणाऱ्यांचं काय? मोनिका ताई तुम आगे बढ़ो. मोनिका ताई को आगे बढ़ो. जय महाकाल. जय महाकाल. महाकालला भेटण्यासाठी आता ट्रेनमधून आम्ही बाहेर आलो आहे. 2-2चे ग्रुप करून आम्ही प्रत्येक डबा वाईज आतापर्यंत 5च्या वेळ पुढे गेलेत. 6वा डबा चालू आहे. तसेच 7, 8, 9, 10 असे 22 डबे आहेत. आम्ही आता 2-2चे ग्रुप करून आम्ही चालू आहे रेल्वे स्टेशनवरून महाकालला. पावणे 12 वाजले. आमच्या येतो का फोटो का आमच्याकडे सध्या मोबाईल फिरत आहे. आहे ना आमच्यासोबत रंगत माझ्या ग्रुपमध्ये. हा मग असून द्या ना काय. हॅलो करायचे का मग ते हां हे पुढे आले की सगळ्यात पुढे हे आले आता. तुम्ही जाताना मग वरच बसायचं बरं का. हाय त्या जागी बसायचं.
चला वसंतराव सगळे येतात मंगेश चलो अशा प्रकारच्या गाड्या आहेत. बघताना प्रत्येकजण 12 जणांनी या गाडीत बसायचं आणि ही गाडी दर्शनासाठी सोडणार. परत येताना हीच गाडी आपल्या रेल्वे स्टेशनला सोडणार आहे. आणि सगळ्यांना माहिती दिली आली आहे. अशा 500 गाड्या आहेत इथं. हे सगळं बघते महाकालचे. तुम्हाला कसं वाटलं या उज्जैनच्या यात्रेला येताना आत्तापर्यंत हा प्रवास? बोला आता. वरच्या सीटावर तुम्हाला कसं वाटलं सांगा. चांगली सोय होती सगळी, काय टेन्शन नाही. कुठं तुम्ही रात्रभर झोपून आले आणि आता फ्रेश दिसत आहे आम्हाला. वरची लोक बघ कशी अशी डगमगलेली सगळी. फ्रेश वाटत आहे. तोच खरा उज्जैन होतो. बाबा महाकाल की थोडस पाठीमागे सरकता का? थोडस बघू द्या ना कोण कोण आले. तुम्हाला हातीत नाही आम्हाला बघू द्या. कुठली आई आली आहे, हे आले. बाबा महाकाल की, काल भैरवनाथ महाराज की. आता वाटते, आता उज्जैनला आल्यासारखं वाटते. तुम्हाला पण वाटत असेल जयगुण झाला बाबा, खरंच बाबाच्या नगरीत आलो आपण. नवनाथ हरगुडे आणि मोनिकाताई हरगुडे परिवाराकडून उज्जैन महाकाल नगरीत सर्वांचं स्वागत. नियोजन आवडलं असेल तर मनापासून, तर टाळ्यांना बिलकुल कंजूशी करायची. आता जर आवडलं असेल तर तुम्ही वाजवा. म्हणजे चांगलं नियोजन केलं का? चांगलं दिलं. पाणीच्या चहा नाही देऊ शकत, नाश्ता, केळी, दूध मिळालं का? पोटभर. तर कोणी दुःखी माणूस आहे असेल तरी आता काय करणार? उतरले तुम्ही आता काही करूच शकत नाही. आपण सगळं दूध पिळी ट्रेन. त्यामुळे हाय त्यात आपलं समाधान मानायचं. आता दिवसभराच्या सूचना सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. 6, 5 आणि 4 कुठलं गाव आहे? कोरेगाव, वाडा पुनर्वसन आणि शिक्रापूर. तो स्वागतही होतो. तर तुम्ही थोडासा डान्स करून ठेक्याला प्रतिसाद देणार ना? बजाव जरा दिखत. छान असं स्वागत पण केलेलं आहे. बाबा महाकाल की. हसत पाठीमागे रिक्षाने जावा, आंघोळ करा, आंघोळ करून शगुन गाणं. तिकडे जाऊ बंद करा. चला चांगलं लाईव्ह तुम्ही पण या तुमच्या वर्षी आणि दर्शन पण घ्या. चला इथून पहिलं कुठं पण बसा.